जगातील सर्वात सोपी पद्धत पापड बनवायची। त्याच्यामध्ये काहीही मिक्स केलं नाही, फक्त बटाटा पापड आहेत हे। तर एकदम टेस्टी, तर तुम्ही उपवास स्पेशल खाल्लं तरी पण चालेल। एकदम टेस्टी पापड होतात बटाट्याचे। तर कसे करायचे आपण ते बघूया। हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे फक्त बटाट्याचे पापड। बटाट्यामध्ये आपण अजिबात काहीही मिक्स करणार नाही, फक्त बटाट्याचे पापड बनवणार आहे। उपवास स्पेशल पापड, तुम्ही वेपर्स विसरून जाल एवढे भारी पापड लागतात हे बटाट्याचे। वेपर्सला तरी भरपूर वेळ लागतो बनवायला, पण या बटाट्याच्या पापडाला अजिबात बनवायला पण वेळ लागत नाही आणि मेहनत पण काही लागत नाही, आणि मदतीला कोणी नसेल पण आपण एकटं करू शकतो हे पापड। इतके सोपे आहेत बटाट्याचे पापड बनवायला, आणि चौपट फुलणारे हे पापड आज बनवणार आहे आपण। तर मी 1.25 किलो बटाटे घेतलेले आहेत। याला स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने मी याला स्वच्छ धुतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून शिजायला ठेवलेले आहे। तुम्ही कुकरमध्ये ठेवसाल तर 2-3 शिट्ट्या तुम्ही कुकरला शिजून घ्या बटाटे। एकदम आपल्याला बटाटा शिजून गेलेला पाहिजे, एकदम शिजलेला। तर मी इलेक्ट्रॉनिक्स कुकरमध्ये बटाटे शिजायला टाकले होते। तर मस्त 15 मिनिटांमध्ये बटाटे छान असे शिजलेले आहेत, एकदम मऊ मऊ झालेले आहेत। तर आता हे बटाटे प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाले की याचं साल काढून घेते। तर पूर्ण असे बटाट्याचे पूर्ण मी आता साल काढून घेतलेली आहे, बघू शकताय। फक्त 1.25 किलो बटाटे आहेत हे। तर याला आता आपण किसणीने असं खिसून घेऊया। अजिबात याच्यामध्ये कुठे ग्रस राहता, गिठोळी राहता कामा नये, तर बारीक असं खिसून घ्यायचं आहे आपल्याला। तर हाताने पण कुस्करता येते, पण अजून कुठेतरी एखादी गाठ बटाट्याची अशी राहते मध्ये। तर मी सगळे बटाटे असे खिसून घेतलेले आहेत, बघू शकताय। तर हे आता आपण मोठ्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे, आणि मोठ्या प्लेटमध्ये घेऊन आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर, बघू शकताय। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। तर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स पण घालू शकताय। तुम्हाला जर ही मिरची नको असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण घालू शकताय, छान आकर्षित दिसते हे। आणि हे चव तर बघू शकताय, एकदम टेस्टी बटाट्याचे पापड होतात। तुम्ही एकदा खाल्ले तर एकदम असं भरपूर बनवून ठेवा, एकदा बनवायचं आणि वर्षभर आरामात खायचं हे बटाट्याचे पापड। तर उन्हाळी वाळवण आला तर आता सुरुवात झालेलीच आहे सगळीकडे। तर एकदम सोपे आपण बटाट्याचे पापड बनवणार आहे, एकदम सोपी पद्धत आहे। सगळं आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि लाल तिखट आणि चवीनुसार याच्यात मीठ घातलेलं आहे, मिक्स करायचं आहे। तर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिट याला मिक्स व्यवस्थित करायचं आहे। सगळीकडे असं लागलं पाहिजे तिखट मीठ। तर आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। तुम्ही पापड किती मोठा करता या अंदाजानुसार तुम्ही हे छोटे गोळे करून घ्यायचे, असे छोटे मोठे असे याचे गोळे करून घ्यायचे। बघू शकताय मी सगळे याचे असे एका मापात गोळे केलेले आहेत। एका मापात गोळे केले तर म्हणजे आपल्याला एकसारखे आपले पापड होतात, आणि छोटे मोठे केले तर असे पापड पण एकदम तसेच होतात। तर एका मापात सगळे एका साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। इकडे मी प्लॅस्टिक आथरलेलं आहे, आणि आपल्याला छोटंसं प्लॅस्टिक लागणार आहे, आणि ते बटाट्याचा गोळा खाली ठेवायचा, वरनं छोटंसं ते प्लॅस्टिक आहे आपली। तर मी त्याच्यावर प्लॅस्टिक ठेवून असं पोळपाट घेतलेला आहे, आणि पोळपाटाने थोडंसं दाब द्यायचं आहे। बघू शकताय अगदी सळसळीत आपले असे पापड निघत आहेत, अजिबात कुठेही चिटकत नाही। तेलाचा एकही थेंब आपण प्लॅस्टिकला लावलेला नाही, एकदम असे सळसळीत पापड निघतात एकदम असे। तर बघू शकताय कुठेही चिटकत नाही पापड। तुम्ही जड अशी प्लेट असेल मोठी तर त्या तुम्ही प्लेटने पण करू शकताय। मी पोळपाटानं करते, कारण पोळपाट जड असते, आणि दाब द्यायला थोडंसं हलकंसं दाब दिला तरी पण आपला बटाट्याचा पापड आपला तयार होते। बघू शकताय मस्त गरगरीत असे गोल चिटूक असे पापड झालेले आहेत। तर ही प्लॅस्टिक घेतलेली आहे छोटीशी मी, आणि त्यांना असं प्लॅस्टिकवर असं पोळपाट ठेवायचं आणि दाब द्यायचे आहेत। सळसळीत आपले असे पापड निघत आहेत। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले बटाट्याचे पापड बनवलेले आहेत मी। तर बघू शकते मस्त आपले आकर्षित बटाट्याचे पापड तयार होत आहेत। मी अजिबात कुणाचीही मदत घेतली नाही, एकटीने पापड बनवलेले आहेत। तर हे एकटी पण आपण कुणाच्या मदतीशिवाय आपण हे पापड बनवू शकतोय। इतके सोपे आहेत पापड बनवायला, आणि तुटायची भीती नाही, आणि फाटायची भीती नाही, आणि बिघडायची भीती नाही। एकदम आपले सळसळीत पापड निघतात। हे नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे। हे पापड आहे ते 1 दिवस मी फॅनला सुकून घेणार आहे, आणि 2 दिवस कडकडीत उन्हाळ्यात ठेवणार आहे।
तर हे पापड आहेत ते मी 2 दिवस उन्हात कडकडीत वाळवले आहेत. 1 दिवस फॅनला सुकवले आणि 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवलेले आहेत. तर बघू शकताय फक्त आपण बटाट्याचे पापड केलेले आहेत. याच्यात बटाट्यात काहीही मिक्स नाही. एकदम टेस्टी आणि एकदम असे खुसखुशीत पापड झालेले आहेत. तर मी तुम्हाला तळून पण दाखवते. तर एकदम असे खुसखुशीत पापड आपले झालेले आहेत बघू शकताय. उपवास स्पेशल रेसिपी. जर तुम्ही उपवासाला करत असाल तर कोथिंबीर नाही टाकली तरी पण चालेल. एकदम टेस्टी असे एकदम दुप्पट फुगणारे आपले बटाट्याचे पापड आता तयार आहेत. तर मी तुम्हाला 2-3 तळून पण दाखवते. खूपच टेस्टी असे बटाट्याचे पापड झालेले आहेत आपले आणि दुप्पट फुगणारे आहे ना. एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. एकदम सोप्या पद्धतीने आपण बटाट्याचे पापड केलेले आहेत आणि झटपट तयार होणारे आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये किंवा 2 शिट्ट्यामध्ये आपले पापड तयार होतात. तर बघू शकताय मस्त असे खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत. तर पापड मी 2-3 तुम्हाला तळून पण दाखवलेले आहेत. एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर मी तुम्हाला मोडून पण पापड दाखवते. तर एकदम असा खुसखुशीत पापड झालेले आहेत.